आज आपण साजरा करत आहोत अशा शास्त्रज्ञांचा जन्मदिन ज्यांनी विज्ञानातून माणसांचे प्राण वाचवले। 17 डिसेंबर विद्युत पृथक्करणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्री डेव्ही यांचा जन्मदिवस। त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अवनी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 352 पावर्ड बाय goprek.com। सर हम्फ्री डेव्ही हे एक इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ होते ज्यांनी अनेक रासायनिक घटक सोडियम आणि पोटॅशियमसह आणि संयुगे शोधून काढले। खाण कामगारांच्या सुरक्षिततेच्या दिव्याचा शोध लावला आणि वैज्ञानिक पद्धतीच्या महान प्रवर्तकांपैकी एक बनले। त्यांनी 1797 मध्ये विज्ञानाचा गंभीर अभ्यास सुरू केला। डेव्हिस गिड्डी नंतर गिल्बर्ट रॉयल सोसायटीचे अध्यक्ष 1827 ते 30 ज्यांनी त्यांना ट्रेडे येथील त्यांच्या ग्रंथालयाचा वापर करण्याची ऑफर दिली आणि त्या दिवसासाठी सुसज्ज असलेल्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेत नेले। तेथे त्यांनी उष्णता, प्रकाश आणि विजेचे स्वरूप आणि ॲटॉइन लॉव्हिसियर यांचे रासायनिक आणि भौतिक सिद्धांत यासारख्या विषयांवर जोरदार स्वतंत्र मते तयार केली। गिल्बर्टच्या शिफारसीनुसार विविध वायूंच्या संभाव्य उपचारात्मक वापरांची चौकशी करण्यासाठी क्लिफ्टन येथे स्थापन झालेल्या न्यूमॅटिक संस्थेचे रासायनिक अधीक्षक 1798 म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। डेव्हीने प्रायोगिक चौकशीसाठी उत्कृष्ट प्रतिभा दर्शवली। नायट्रस ऑक्साईड हास्यवायू हा संसर्गजन्य तत्व आहे, म्हणजेच रोगांना कारणीभूत आहे। या दाव्याची चाचणी घेण्यासाठी त्याने नायट्रोजन आणि अमोनियाच्या ऑक्साईड आणि आम्लांच्या रचनेचा अभ्यास केला आणि सॅम्युअल टेलर कॉलरिज, रॉबर्ट साउथी आणि पीटर मार्क रॉगेट यांच्यासह त्याच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक मित्रांना नायट्रस ऑक्साईड इनहेल करण्याचे परिणाम सांगण्यास भाग पाडले। एका लहान पोर्टेबल प्रयोगशाळेच्या आणि फ्रान्स आणि इटलीमधील विविध संस्थांच्या मदतीने त्यांनी आयोडीन या पदार्थाचा शोध घेतला, ज्यांचे गुणधर्म आणि क्लोरीनशी साम्य त्याने लवकरच शोधून काढले। रोमला पोहोचण्यापूर्वी आयोडीन आणि क्लोरीनच्या विविध संयुगांवर पुढील काम केले गेले। त्यांनी शास्त्रीय रंगद्रव्यांच्या अनेक नमुन्यांचे विश्लेषण केले आणि सिद्ध केले की हिरा कार्बनचा एक प्रकार आहे। त्यांना इन्स्टिट्यूट डी फ्रान्स 1807 कडून नेपोलियन पारितोषिक मिळाले। शेवटी ते इटलीला परतले आणि फेब्रुवारी 1829 मध्ये रोम मध्ये स्थायिक झाले। पुढे स्ट्रोकमुळे अंशतः अर्धांगवायू झाला असला त्यांनी त्यांचे शेवटचे महिने संवादांची मालिका लिहिण्यात घालवले, जे मरणोत्तर कन्सोलेशन इन ट्रॅव्हल किंवा द लास्ट डेज ऑफ अ फिलॉसॉफर 1830 मध्ये प्रकाशित झाले। सर हम्फ्री डेव्ही यांचे जीवन आपल्याला शिकवते की ज्ञानाचा उपयोग मानवतेसाठी झाला पाहिजे। तुम्हाला कोणते वैज्ञानिक प्रयोग जास्त आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprek.com।